आता आपण पाहतो की आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीवरती मोका अंतर्गत कारवाई केली किंवा निलेश घायवळ प्रकरण आता कोथरूडमध्ये गोळीबाराची घटना घडली। त्या कारवाई म्हणजे त्या गँगवरती मकोका लागल्यानंतर त्यांच्या टोळी प्रमुखा किंवा इतर आरोपींच्या संपत्तीची जप्ती करण्यात आली, त्यांच्या अनधिकृत बांधकामावरती हातोडा मारला गेला, लीगल किंवा इल्लीगल दोन्ही गोष्टींची जप्ती, त्यांच्या घरावरती धाड टाकली गेली। मग एखाद्या आरोपीवरती किंवा टोळीवरती मकोकाची कारवाई करण्यात येते त्यावरती तेव्हा कोणकोणती कारवाई होते आरोपींवरती? आता हे जे म्हणालात ते सगळंच होतं, म्हणजे त्याने टोळीच्या माध्यमातून किती आर्थिक हे माया मिळवलेली आहे किंवा त्याचा आर्थिक फायदा किती झालाय त्या टोळीच्या माध्यमातून, हे त्याने खंडणीचे वगैरे गुन्हे करून मग ते सगळं जप्त होतं। त्याच्या गाड्या असू देत नाही तर त्याने घेतलेले फ्लॅट असू देत, ते सगळं जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेतच, असेच अमर्याद अधिकार आहेत पोलिसांना। म्हणजे प्रॉपर्टी मध्ये तुमच्या रिलेटिव्ह, त्या आरोपीच्या रिलेटिव्हजने जरी काही घेतलेलं असेल तरी ते ह्याच्यामध्ये ते आणतात, आणि ते लीगल असतील तरी सुद्धा। हो तरी सुद्धा। मग ते आता तुम्हाला ते लीगल आहे की इलिगल हे प्रूव्ह करण्याचं, म्हणजे तुम्हाला आता लीगल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी फार कालावधी, म्हणजे तो ट्रायल संपेपर्यंत।